सर्वात सोपी रेसिपी आहे। बिना पाकाच्या खुसखुशीत तिळाच्या वड्या रेसिपी पाहणार आहोत। तर तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या वड्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत। रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। अनपॉलिश तीळ आहे, म्हणजे याला पॉलिश केलेली नाही। याच्या वड्या खूप छान होतात। तर वड्या करायच्या आधी आपण ज्या ताटामध्ये वड्या थापणार आहे त्याला तूप लावून घ्यायचं। ही प्रोसेस सर्वात आधी करायची। आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 1 वाटी तीळ घेतलेला आहे। याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। तर आता लो फ्लेमवर आपल्याला तीळ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर तीळ करपतात आणि तीळ करपल्यामुळे वड्यांची चव कडवट येते। म्हणून लो फ्लेमवर चांगलं तीळ 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचं आहे। तीळ तळतळ उडायला लागल्यानंतर काढून घेतलेले आहेत। तीळ भाजून झालेले आहेत। 5 ते 7 मिनिटे लागले आपल्याला तीळ भाजायला। आता इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले आहेत। आता त्याचं साल काढून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत। तीळ आपण 1 वाटी घेतले, शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहे। आता गूळ घ्यायचा आहे। गूळ कडक वापरायचा नाही किंवा चिक्कीचा गूळ पण वापरायचा नाही। इथे मी मऊ गूळ घेतलेला आहे। कडक गूळ वापरला तर वडी व्यवस्थित बनत नाही, त्यामुळे असा मऊ गूळ घ्यायचा। हा चिक्कीचा गूळ नाही, फक्त मऊ गूळ वापरलेला आहे मी। तर छान असा मऊ गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले त्याच वाटीने आपण 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ज्या वेळेस आपण गूळ वितळवतो, मेल्ट करतो, त्यावेळेस पटकन मेल्ट होतो, म्हणून चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा, बारीक गूळ करून घ्यायचा। तर 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। 2 चमचे भाजलेलं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तीळ थंड झाल्यानंतर वाटायचे। तीळ वाटून घ्यायचे आधी। हे पहा, तीळ चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं 2 चमचे। आता हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आपण। बारीक चिरल्यामुळे लवकर हे वाटलं जातं आणि मेल्ट पण लवकर होतो। आता हे मिक्सरवर वाटून घेत आहे। हे पहा, शेंगदाणे, खोबरं आणि गूळ वाटून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। 1 चमचा तूप घेतलेला आहे, साजूक तूप। आता त्यामध्ये गूळ, शेंगदाणे आणि जे भाजलेलं खोबरं होतं ते त्याचं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता वाटलेलं तिळाची पावडर आहे ती पण टाकलेली आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही। आपल्याला फक्त हे सर्व एकजीव होतोपर्यंत परतून घ्यायचं आहे। याचा पाक करायचा नाही किंवा यामध्ये पाणीही टाकायचं नाही। आता इथे 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। वेलची साखर टाकून वाटून घेतलेली होती, ती 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे। लो फ्लेमवरच आपल्याला हे एकजीव होतोपर्यंत परतून घ्यायचे। जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर मग गूळ कडक होतो आणि वड्या व्यवस्थित पडत नाही। म्हणून फक्त एकसारखं मऊ होतोपर्यंत आपल्याला गूळ ह्याच्यामध्ये मिक्स होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। अगदी 4 ते 5 मिनिटातच हे सर्व व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। असा चांगला एकजीव गोळा झाला की लगेच गॅस बंद करायचा। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता इथे मी तूप लावून वाटी घेतलेली आहे। वाटीच्या मागच्या साईडला तूप लावलेलं आहे आणि हे मिश्रण गरम असताना चांगलं असं पसरून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित पसरलं जातं। जर थंड झाल्यावर हे व्यवस्थित असं पसरवता येत नाही, तर गरम असतानाच पसरून घेतलेलं आहे। आणि आता यावर थोडेसे भाजलेले तीळ टाकत आहे, वड्या दिसायला छान दिसतात म्हणून। असं वरनं तुम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकू शकता, बारीक करून चिरलेले काजू, बदाम किंवा पिस्ता टाकू शकता। इथे मी तीळ टाकलेले आहे आणि वाटीने हे तीळ पूर्ण असे दाबून घेत आहे, म्हणजे तीळ आतमध्ये असे व्यवस्थित सेट होतील, निघून जाणार नाही। तर वाटीने चांगलं प्रेस करून तीळ असे दाबून घेतलेले आहेत। आता हे गरम असतानाच याला मार्किंग करून घ्यायचं आहे सुरीने, कारण थंड झाल्यावर असं व्यवस्थित मार्किंग करता येत नाही, व्यवस्थित एकसारख्या वड्या कापून घेता येत नाही, म्हणून गरम असतानाच मार्किंग करून घ्यायचं।
तर एकसारख्या अशा लहान आकारात मी वड्या कापून घेतलेल्या आहे। वड्यांचा आकार आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। तर छान असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ह्या वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत। एक 15 ते 20 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर या वड्या काढायच्या। तुम्ही पाहू शकता पूर्ण थंड झाल्यानंतर किती छान वड्या निघत आहे। छान वड्या आपल्या सेट झालेल्या आहेत। तर बनवायला खूप सोप्या आहेत या वड्या आणि चवीला खूप अप्रतिम लागतात। आपण यामध्ये शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि गूळ वापरलेला आहे, त्यामुळे खूप छान लागतात या वड्या। झटपट तोंडात टाकताच विरघळणाऱ्या बिना पाकाच्या आपल्या खुसखुशीत तिळाच्या वड्या आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत। सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान लागते, तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल। तर मस्त असे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि ज्यांना दात नाही ते सुद्धा व्यवस्थितपणे खाऊ शकतील अशा ह्या खुसखुशीत तिळाच्या वड्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। तुम्हाला एक मी तोडून दाखवत आहे। तर खुसखुशीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।